भंडारा जिल्ह्यात आता अजून 50 शाळा, त्याच्यापेक्षाही आकडा अजून वाढू शकतो, ह्या बिनशिक्षकी शाळा झालेल्या आहेत. आणि गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकार हे शिक्षणाची हत्या करून राहिलेली आहे. हत्या म्हणजे पुरायला वंचित गोरगरीब पिछले दलित लोकांसाठी हत्या करून राहिलेली आहे. यांना फक्त यांचे राजकीय जेव्हा जेव्हा चुनाव येतात ते सक्रिय राहतात. उद्या जिल्हा परिषद शाळा आहेत, आज ह्या बंद पडण्याच्या वस्तीवर झालेल्या आहेत. परंतु ह्या शाळेला अगर शिक्षक नाही मिळाले तर आज शाळेमध्ये विद्यार्थी सुद्धा किंवा पालक आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेमध्ये घालून नाही राहिले. हे परिस्थिती गंभीर आहे. जिल्हा परिषद शाळा पहिल्या दिवशी आम्हाला ज्या शासनाचे निर्देश येतात, परंतु शाळेमध्ये मास्तरच नाही तर शाळा सुरू करून का करणार आहोत आम्ही? म्हणजे गव्हर्नमेंटला शाळा सुरू करणं फक्त कागदावरच जी.आर. काढावच्या का? या सरकारनं फक्त गोष्टीच मारावच्या का? भूलतापात देवाच्या का? आम्ही संपूर्ण जिल्ह्यातल्या शाळा सुद्धा जिल्हा परिषद शाळा ह्या बंद करण्याचा ठराव आम्ही घेणार आहोत. याच्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न सुद्धा केलं, परंतु येत्या काही काळामध्ये या अधिवेशनामध्ये याच्या म्हणजे भरती प्रक्रियेवर काही चर्चा झाली नाही आणि भरती या 8 दिवसात अगर घेण्यात नाही आली तर आम्ही नक्कीच मोठा मोर्चा या ठिकाणात विद्यार्थी पालक पूर्ण जिल्हाभर पिंजून काढू आणि मोठा मोर्चा सुद्धा आम्ही काढू, याची सुद्धा आम्ही तुम्हाला या माध्यमातून सांगत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.